नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केळठण गावात 2 घरे भीषण आगीत खाक, लाखोचे नुकसान, दोघेच जखमी। वाडा तालुक्यातील केळठण गावात 7 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 2 घरे पूर्णपणे जळून खाक झाली। या दुर्घटनेत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, जीवनावश्यक साहित्य तसेच किराणा दुकानातील मोठ्या प्रमाणातील माल जळून खाक झाल्यानं संबंधित कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे। ही आग भालचंद्र गोपाळ राऊत व जगन गोपाळ राऊत यांच्या राहत्या घरांना लागले। आग नेमके कशामुळे लागले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। भालचंद्र गोपाळ राऊत यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय असून दुकानातील मोठ्या प्रमाणावरील मालही आगीत भस्मसात झाला आहे। या दुर्घटनेत भालचंद्र गोपाळ राऊत व भारती भालचंद्र राऊत हे भाजल्यानं जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र गावात येण्यासाठी असलेल्या एकमेव मार्गावर पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। त्यामुळे आगीने अधिक रौद्र रूप धारण केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या भीषण आगीत दोन्ही कुटुंबाचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून त्यांना मोठ्या आर्थिक, मानसिक व शारीरिक संकटाला सामोरे जावं लागत आहे। शासनाने पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी व पीडित कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कुटुंबीय व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।